हॅलो गाइस, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनेल। मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघूया 9th स्टँडर्डचा मराठीचा आ वाली संतवाणी, संत कृपा झाली या कवितेचे टेक्स्टबुकचे प्रश्नोत्तरे आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बाजूला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। तर चला सुरू करूया। स्वाध्याय प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। बॉक्स मध्ये दिलेले वारकरी संप्रदायाची इमारत उभे करणारे साहित्यकृती संत। तो ये वारकरी संप्रदायाची इमारत पूर्ण करण्यासाठी कोणकोणते संतांनी काय काय केले, तर कळस चढवणारे संत तुकाराम महाराज, पाया रचणारे उत्तरायणात ज्ञानेश्वर महाराज, भिंती उभारणारे नामदेव महाराज, खांब देणारे एकनाथ महाराज। प्रश्न दुसरा, कंसातील उत्तराच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा। वारकरी संप्रदायारूपी इमारती संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा। खाली जे दिलेले आहे कंसामध्ये त्यातून आपल्याला उत्तर शोधून लिहायचे आहे। पाया रचणारे वारकरी संप्रदायाचे स्थापना करणे, आवार रचने परिसर प्रचाराने व्यापक केला, खांब होणे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले, कळस चढवणे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला। प्रश्न तिसरा, भावार्थाधारित प्रश्न लिहा। एक, तुका झाला से कळस भजन करा सावकाश या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा। उत्तर, संत बहिणाबाई यांनी अभंगात वारकरी संप्रदाय रूपी देवळाचे रूपक वापरले आहे। त्या म्हणतात, संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना केली। त्यानंतर संत नामदेवांनी याच्या भिंती बांधून विस्तार केला। संत एकनाथांनी या मंदिराला खांबाची बळकटी दिली। या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून दिले, म्हणजे या मंदिराचा कळस संत तुकारामांनी घातला, ही इमारत पूर्ण झाली। प्रश्न दुसरा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय या ओळीचा अर्थ स्पष्ट करा। उत्तर, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षाची दीर्घ परंपरा आहे। वारकरी संप्रदाय हे जणू भक्तिरसाचे देऊळ आहे, अशी कल्पना संत बहिणाबाईंनी या अभंगात साकार केली आहे। या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात की, या देवालयाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला। पाया मजबूत असेल तर त्यावर इमारत उभी राहते। संत ज्ञानदेवांनी या देवळाचा पाया रचला व या देवालयाची उभारणी केली। संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असे संत बहिणाबाईंना या चरणातून सुचवायचे आहे। प्रश्न चौथा, अभिव्यक्ती संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा। महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे। आपल्या अभंग ओव्यामधून त्यांनी जनमानसावर सुसंस्कार केले। त्यांनी पराक्रमाची पूजा केली आणि ढोंगीपणावर व दांभिकतेवर कडाडून प्रहार केले। आपल्या कार्यामधून संतांनी समता, ममता व बंधुभाव रुजवला आणि सत्यम शिवम सुंदरम या मूल्यांची जपणूक केली। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो असे संत ज्ञानेश्वर माऊलीने पसायदान मागितले। तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा, अशा सदाचाराची शिकवण संत तुकाराम महाराजांनी दिली। यज्ञ तोची देव जाणावा असा संदेश देऊन समर्थ रामदासांनी आम्हाला प्रयत्नवादी बनवले। अशा प्रकारे संतांचे कार्य नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।